पत्रकार श्री जलील भाई हे आहेत श्री जलील भाई हे आहेत त्यांच्याकडून आपण आणि त्यांच्याकडून औसा आपण नगरपालिकेच्या औसा आजच्या राजकीय नगरपालिकेच्या परिस्थितीची आजच्या राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे ते जाणून परिस्थिती घेण्याचा नेमकी प्रयत्न काय करणार आहे ते आहोत. जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जलील भाई, जलील भाई, तुमचं स्वागत रिंगणमध्ये. तुमचं स्वागत रिंगणमध्ये. नमस्कार पाटील जलील साहेब, भाई, खूप खूप आभारी आहे. औसा नगरपालिकेची मी निवडणूक औसा सुरू झालेली नगरपालिकेची आहे. निवडणूक सुरू झालेली आहे. तुम्ही या भागातले अत्यंत जागरूक आणि अत्यंत ज्येष्ठ जागरूक पत्रकार आणि ज्येष्ठ पत्रकार आहात. तुमच्या नजरेतून आपण आज तुमच्या नजरेतून आपण आज प्रयत्न करू जाणून घेण्याचा प्रयत्न करू की औसा नगरपालिकेची औसा नेमकी नगरपालिकेची स्थिती काय नेमकी राहील? स्थिती काय राहील, काय सांगाल? पाटील साहेब, रिंगण लाईव्हच्या माध्यमातून मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की पूर्वीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक पडलाय. फरक या गोष्टीचा आहे की लोक जागरूक होऊन आता विचार करायला लागलेत की खरा विकास कोण करू शकतो आणि जाती धर्माच्या पाठीमागे राहण्यापेक्षा आपण विकासाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. मी कुणाचंही नाव घेत नाही. विकास जो करेल तो आपला, ही भावना बहुतांश लोकांची झालेली आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये जातीपातीच्या राजकारणावर निवडून येण्याचे मनसुबे जनता उधळून लावेल. तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर तुम्हाला विकासच करावा लागेल आणि विकास तुम्ही करणार आहात याची पूर्ण शाश्वती तुम्हाला मतदारांना दिली पाहिजे, कारण ते दिवस गेले असं वाटतंय मला. त्याच्यामुळं विकास हा महत्वाचा मुद्दा राहील. जलील भाई, माझ्या माहितीप्रमाणे साधारण 32,000 एवढे मतदार आहेत औसा शहरामध्ये. 15,000 मतदार या 15,000 मतदार या महिला आहेत काही आणि 16,000 काही एक अत्यंत महत्वाचं शहर आहे. आणि गेल्या 30 वर्षापासून औसा नगरपालिकेची निवडणूक आपण सगळेजण पाहत आहोत. तुम्ही आता विकासाचा मुद्दा चर्चेला विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजे अशी आपली भावना आहे. यापूर्वीच्या काळामध्ये निवडणुका औसा नगरपालिकेच्या निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या होत्या काय? नाही पाटील साहेब, निवडणुकामध्ये विकासाचा मुद्दा हा 100% येतो, पण प्रश्न हा येतो एक मतदार म्हणून मला, कारण या शहराचा मी एक मतदार आहे, की दिलेल्या आश्वासनाची कितपत पूर्तता होते का तो निवडणुकीचा जुमला ठरला जातो. हा महत्वाचा प्रश्न आहे आणि निवडणुकीमधला जुमला ठरू नये अशी सर्वसामान्य मतदारांची आता अपेक्षा आहे. जलील भाई, या पूर्वीच्या काळामध्ये औसा नगरपालिकेवर बरीच वर्ष राष्ट्रवादीचे डॉक्टर अफसर शेख यांचं वर्चस्व उपनगराध्यक्ष राहिले, कधी उपनगराध्यक्ष राहिले, कधी नगराध्यक्ष राहिले. परंतु अनेक वर्ष त्यांनी पालिकेवर केलेली आहे, सत्ता काबीज केलेली आहे. त्यांच्या काळामध्ये झालेले विकास चर्चा होते, ज्याची सातत्याने चर्चा होते, तशा पद्धतीची जाहिरात काय सांगाल त्यांच्या काळामध्ये झालेला विकास यावर जनता समाधानी नाही काय? नाही पाटील साहेब, एक लोकप्रतिनिधी म्हणून अफसर शेखनी बरीच विकास कामं केलेली आहेत, परंतु लोकांना आता आहे ना तेवढ्यावर समाधान नाही. याच्यापेक्षा जास्त पाहिजे. गटारी, नाल्या, रस्ते एवढ्यावर हे झालं म्हणजे विकास नाहीये. इथं शहरांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या भागवण्यासाठी, आणि अफसर शेख साहेबांचं कसं आहे, नगरपालिकेपुरतं वलय आहे. एक सर्वसामान्य मतदार काय म्हणतो, नगरपालिकेपुरतं वलय आहे. तर ठीक आहे, अजितदादांकडे त्यांचं वजन आहे, निधी ते गोळा करू शकतात. त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा मी असं म्हणणार नाही की ते अकार्यक्षम नगराध्यक्ष किंवा अकार्यक्षम होते, त्यांच्यामध्ये पण सुद्धा विकास कामं झालेली आहेत. परंतु जे विकास कामं प्रशासकाच्या काळामध्ये आता
मी म्हणतोय प्रशासकाच्या काळामध्ये झाली, तेवढी सत्ताधाऱ्याच्या काळामध्ये झालेली नाही, असं माझं नाही मत. सर्वसामान्य मतदारांचं मत आहे इथल्या औसा जलीलभाई, कोणाचीच सत्ता नगरपालिकेमध्ये प्रशासकाच्या ताब्यामध्ये नगरपालिका असताना शहराच्या विकासाची जास्त कामं झाली असं आपलं मत आहे का? बरोबर. काय सांगाल, कुठल्या पद्धतीची काळामध्ये पूर्ण झाली, प्रशासकाच्या काळामध्ये पूर्ण झाली? आता साहेब, सगळ्यात मूळ प्रश्न होता हद्दीबाहेरच्या लोकांचा. मी पण हद्दीच्या बाहेर राहतो. म्हणजे पूर्वी, आता हद्दीत आलेला आहे, पण पूर्वी हद्दीच्या बाहेर होतो. तिथं रस्त्याचा मोठा प्रश्न होता, नाल्यांचा प्रश्न होता, नळाचा प्रश्न होता आणि विजेचा प्रश्न होता. आज तुम्ही सहज सारोळा रोड किंवा याकतपूर रोड, इकडं मुक्तेश्वर रोड या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, आज रस्त्याचं जाळं विणलं, सुंदर रस्ते झाले. पावसाळ्यामध्ये लोकांना गुडघाभर चिखल सोडवत जावं लागायचं. आज तिथं खूप परिस्थिती बदलली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पाटील साहेब तुम्हाला सांगतो, दर्जेदार काम. ओके. म्हणजे प्रशासकाच्या काळात झालेल्या तालुक्याचे आमदार अभिमन्यू यांना देणार की शासनाला प्रशासनाला? नाही सर, दोघांचं ह्याच्यामध्ये योगदान आहे. प्रशासनाकडून मिळालेला निधी हा त्याचा योग्य विल्हेवाट लागते का आणि त्याच्यातून काम दर्जेदार होतात का, याकडं एक तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अभिमन्यू पवारांनी 100% लक्ष घातलेलं होतं. आणि प्रशासक म्हणून इथं जे मंगेश शिंदे आहेत, 100% त्यांच्यावर त्यांचा प्रभाव होता साहेबांचा, आमदार साहेबांचा. त्याच्यामुळं विकास कामं जोरात झाली. आता उद्याच्या निवडणुकीमध्ये विरुद्ध भारतीय जनता पार्टी, अफसर शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस, असताना सुद्धा हे स्वतंत्रपणे लढताय. काय परिस्थिती आहे? एक तटस्थपणे जर विचार केला, आजच्या पुरती या क्षणापुरती कंडिशन, कधी नव्हे एवढा मुस्लिमांचा भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी इतिहासात पहिल्यांदा एवढा ओढा आहे उमेदवारी मागण्यासाठी. भारतीय जनता पार्टीच्या नावाला मुस्लिम जास्त जात नव्हते, 1-2 काय असतील ते असतील, परंतु मी बघितलं जवळपास 70-80% लोक उमेदवारी मागायला तिथं गेलेली. काय म्हणता? याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, समजा ठीक आहे, सगळ्या लोकांना भारतीय जनता पार्टी उमेदवारी देऊ शकले नाही, मात्र सर्व लोकांनी बघा 9 का 10 काहीतरी उमेदवार त्यांनी मुस्लिमांचे दिलेले. आता मुस्लिमांचे उमेदवार जर भारतीय जनता पार्टीने दिला असेल तर त्याला त्या प्रभागातले मुस्लिम हे मतदान करणारच ना. कुणाचे सदस्य असतील, कुणाचे मित्र असतील, काय असतील. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं, जी वोट बँक आता तयाच मॅच झाली, सुरुंग लागलाय साहेब. अच्छा, त्याला सुरुंग लागलेला आहे. आणि त्याला हे सत्य नाकारून चालणार नाही. डॉक्टर अफसर शेखनाही चालणार नाही आणि उमेदवारांना पण चालणार नाही. कारण याच्यामध्ये 2 गोष्टी झालेल्या आहेत. एक, गेल्या 6 वर्षामध्ये आमदार अभिमन्यू पवारांनी मुस्लिम भागामध्ये केलेला विकास आणि त्यांनी जातपात न बघता दिलेला निधी हा खूप मोठा प्रभाव. आता ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, काही देणं घेणं नाही, अशा लोकांना जरी तुम्ही एकांतात विचारलं तरी ते सुद्धा मान्य करतील की बाबा त्या माणसाने आपल्याला जातपात बघितलेली नाही आणि आपल्या अडचणी सोडवल्या. आणि त्यांनी जो रुचेपणाची भावना किंवा राज्यात देशात काय चाललंय याच्यापेक्षा आमच्या तालुक्यात आणि शहरात काय चाललंय, जिथं आपण रोज राहतो
जिथं दैनंदिन आपले व्यवसाय असतात किंवा व्यवहार असतात, त्या ठिकाणी जर सुरक्षिततेची भावना जर मुस्लिमामध्ये जर आमदार अभिमन्यू पवार तयार करू शकले असतील तर 100% त्यांनी राष्ट्रवादीच्या वोट बँकला सुरुंग लावलाय असं माझं वैयक्तिक जलील भाई आता ज्या तुम्ही जलील भाई आता ज्या भूमिका मांडताय, निपक्षपणे भूमिका मांडताय, ही जी भूमिका आहे ही जी भूमिका आहे ही झुकताना दिसते. भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टीची निवडणूक जिंकू शकतो असं मत लोकांचं बनू शकतं. आपली असं मत लोकांचं बनू शकतं. आपली चर्चा ऐकून नाही, माझं असं म्हणणं नाहीच. मी सत्य सांगायचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. जे सत्य आहे ते दाखवायचा प्रयत्न करतोय. मग भले कोणी असं म्हणतील की बाबा आमदार अभिमन्यू पवार साहेब हे माझे मित्र आहेत, ते तुमचे सुद्धा मित्र आहेत पाटील साहेब. होय होय. मैत्री एका ठिकाणी, हे तुमचे डॉक्टर अफसर शेख हे मित्रच आहेत, ते पण मित्रच आहेत. पण अफसर शेखना गोड बोलून मी त्यांना कोमात ठेवू इच्छित नाहीये. येणाऱ्या काळामध्ये त्यांना वास्तवाची ठीक आहे, माझ्या बुद्धीला जे पटलं त्या पद्धतीने मी त्यांना सावरण्याचा सल्ला देतो एक मित्र म्हणून. मी सावरण्याचा, मी त्यांच्यावर टीका करत नाही किंवा मी त्यांना डॅमेज करायचा प्रयत्न करत नाही, तर त्यांना सावध करतो मी की येणारा काळ हा तुमच्यासाठी तेवढा सोपा राहिलेला नाही. अच्छा. सावध करायची, एक मित्र म्हणून सावध करायची भूमिका. या सर्व परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? ज्या काँग्रेसनं नगरपालिकेच्या स्थापनेपासून असंख्य वर्ष नगरपालिकेवर राज्य केलं, ती काँग्रेस कुठे आहे? काँग्रेस विखुरली म्हणण्यापेक्षा विरघळून गेली. ओके. दिसत नाहीये सध्या. कुठे गेली नेमकी? कुठे गेले बी नाही तर दिसत बी आहेत कुठे? म्हणजे आहेत कुठे? एक अजहर हाशमी नाही, पण प्रभाग 4 मधले उमेदवार दादा उडगे मोठे नेते औषधामध्ये काँग्रेस, जे जिल्ह्यावर प्रदेशवर ती मंडळी कुठे आहे? नाही, श्रीशैल दादा त्यांच्या पद्धतीने करायला लागलेत काम ते. पण शेवटी कसं आहे दादा साहेब, पक्ष नेतृत्व यांचा कितपत सपोर्ट मिळतो या कार्यकर्त्यांना, हे पण खूप महत्वाचं आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सपोर्ट नाही, नेत्याचा सपोर्ट नाही. खरं आहे. अच्छा. त्यामुळं काँग्रेस दिसत नाही. शिवसेना उद्धव यांची काय अवस्था नेमकी? यांची काय अवस्था? नाही, आता त्यांची महायुती म्हणून ठरलेलं आहे त्यांचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असतील आणि मनसे यांची म्हणजे आघाडी झालेली आहे. त्यानुसार मला वाटतं कुठं थोडेफार त्यांनी उमेदवार पण दिलेले आहेत. तुमच्याकडून थोडेफार असा शब्द जलील भाई, म्हणजे यांच्याकडं उमेदवार सुद्धा नाहीत. अजून तर डिक्लेअर नाही, कारण कसं आहे, गोपाळ धानोरेंच्या प्रभागामध्ये मला वाटतं प्रभाग 7 त्यांच्या याच्यामध्ये मनसेचं एक उमेदवार चर्चा आहे. प्रभाग 9 मधून कुलमेर मुल्लांची चर्चा आहे. ओके. प्रभाग 4 मधून अजहर हाशमी आहेत. बाकी इतर ठिकाणावर अजून चाचपणी चालू आहे. आता उद्या लास्ट दिवस आहे, भरायचा 16 तारीख अर्ज भरायचा, परवाचा लास्ट दिवस. नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे जनता पार्टीचा, तोही अजून फायनल झाल्याचं दिसत नाही. काय संभाव्य कोण उमेदवार येईल असं तुम्हाला वाटतं? नाही, मी एक म्हणेन,
की असं ऐकायला येतंय की मूळ ओबीसी म्हणजे मूळ, आणि आता मला काही लोक विचारतात की तुम्ही मूळ आणि डुप्लिकेट होणार कोण, आमच्याकडे सर्टिफिकेट आहे. तर मी असं म्हणेन की जो ज्या ओबीसी मध्ये जन्मला तो, आणि ज्याच्याकडे सर्टिफिकेट असल्यामुळं तो ओबीसी मध्ये आला तो, असा दोन वेगळा आपण विचार करू. तर मूळ ओबीसी मध्ये जन्मलेल्या उमेदवाराची आता खरं तर त्यांना संधी आहे, तर आणि सर्टिफिकेट असलेल्या ओबीसीची इतर ठिकाणी बी संधी आहे. ते ओपन पडलं तरी बी तिथं जाऊ शकतात, एससी पडलं तरी बी तिथं जाऊ शकतात. तर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ स्तरावरनं असं ऐकण्यात आलं मला की असं एक मतप्रवाह असा बनत चाललेला आहे की बाबा कधी नव्हे ते ओबीसीना संधी मिळते, आणि भारतीय जनता पार्टीचा बॅकबोन हा ओबीसी आहे. त्यामुळे ओरिजिनल त्याच्यामुळं ओरिजिनल ओबीसीला देण्याकडं जास्त कल आहे. मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत फायनल होईल तो फायनल होईल. दुसरी गोष्ट अशी की देत असताना स्वच्छ, प्रामाणिक, होतकरू आणि जनतेच्या मतदारांच्या पसंतीला पडेल असा उमेदवार देण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे, आणि लवकरच तो बाहेर येईल असं आज सकाळी मला ऐकण्यात आलं. मगाशी आपण बोलताना म्हणाला लाईट म्हणजे विकास नाही, लोकांना वेगळं काही हवंय, आता विकासाची व्याख्या कशी बदलली, लोकांना आता आणि औषधातल्या लोकांना आता काय एक गोष्ट औषधातल्या लोकांना आता याच्या पलीकडचा विकास हवा. समजा इथं वेगवेगळे ऑफिस असतील किंवा वेगवेगळ्या बाकीच्या ज्या सुविधा आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून, कारण परवा मी एक आमदार साहेबांचं भाषण ऐकलं, त्यांचं म्हणणं असं आहे की जर भारतीय जनता पार्टीला तुम्ही सत्ता दिली किंवा भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी जर मत दिलं तर औसा नगरपालिका हे क वर्गात मी महाराष्ट्रात प्रथम आहे. ओके, हा, ठीक आहे. आता भाजपाचे सत्ताधिकारी म्हणून त्यांनी म्हणले असतील, अफसर शेखची बी सत्ता आहे त्यांची, अर्थमंत्री त्यांचे बसलेले आहेत, त्यांनी पण निधी तिथं बसून आणू शकतात. पण 100% औसा हा विकासाच्या वेगळ्या ट्रॅकवर यावा. वेगळा ट्रॅक म्हणजे परवा किल्लारीच्या कारखान्याच्या वेळेस एक महत्वाचा विषय काढला गेला, लातूर गुलबर्गा रेल्वेचा, एमआयडीसीचा. आता एमआयडीसीचं विस्तारीकरण बी होत आहे बेलकुंडला. तर या गोष्टी जर झाल्या, ठीक आहे, त्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात जरी नसल्या तरी अशा गोष्टी आणणारा माणूस शहराला काहीतरी बळ देऊ शकतो. तुम्हाला असं म्हणायचंय का? थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय का? आमदार अभिमन्यू पवारांच्या नेतृत्वाखाली जर नगरपालिका आली, नगरपालिकेला गती येईल किंवा विकास एक दर्जेदार होईल. हे मला नाही वाटत, हे मतदारांना. आणि दुसरी गोष्ट सर पाटील साहेब, सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे की राज्याच्या सत्तेमध्ये हातात घालून असलेले राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी हे जर औशाच्या नगरपालिकेमध्ये जर हात मिळवणी झाली असती चांगलं झालं असतं, तर अधिक चांगलं झालं असतं. कन्फ्युजन कोणालाही राहिलं नसतं आणि विकास कामामध्ये दोघांचाही सहभाग राहून औशाचा अजून मोठा विकास झाला. डॉक्टर अफसर शेख तर सातत्याने दावा करतात की मीच गुलाल उधळणार. यावेळेला त्यांचं स्वप्न साकार होईल.
निवडणूक ही निवडणूक कुणालाही सोपी नाही. हा फार वेळ घेतला तुम्ही बोलायला फार वेळ घेतला ना. आमदार अभिमन्यू पवारांना सोपी आहे ना डॉक्टर अफसर शेखना सोपी. जर कुणी जर मतदारांना गृहीत धरून जर निवडणुकीला सामोरं जात असेल तर 100% मला वाटतं आणि राष्ट्रवादी मुस्लिमांना गृहीत धरून चाललेल्या नाही चालणार नाही. आता मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं, चर्चेच्या आपल्या सुरुवातीला सांगितलं की जातीपातीचा विचार करून जर कुणी निवडणुकीमध्ये निवडून म्हणजे उतरत असेल, ओके, औशाच्या मतदारांमध्ये हा एक मौलिक बदल घडतोय. जागृती समाजामध्ये आणि पाटील साहेब निवडणुकामध्ये ही जागृती आली पाहिजे तरच लोकशाही खरी जिवंत राहील. खरी गोष्ट आहे. धन्यवाद जलील भाई. नगरपालिकेच्या मतदानापर्यंत आणि मतदानानंतर सुद्धा आपण बोलत राहू. सातत्याने आम्ही तुम्हाला त्रास देणार आहोत, बोलण्यासाठी निमंत्रित करणार आहोत. आज तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आभार. धन्यवाद. रिंगण लाईव्हचे मी आभार मानतो आणि रिंगण लाईव्हचे असंख्य प्रेक्षकांचे पण आभार मानतो की आज मला या व्यासपीठावर येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. धन्यवाद.